हाय हॅलो, मी तुमची सोमदीप म्हणजे सोमनाथची दीपाली. आज सगळीकडे कसं पाऊस पडतोय, बाहेर वातावरणही मस्त झालंय. हे बघ, गोकर्णाचं फूल कसं कोमजून गेलंय ना. आज मी बनवणार होते ओल्या नारळाच्या पुऱ्या. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी मैदा, त्यात थोडंसं मीठ, साखर आणि 2 चमचे तुपाचे मोहन घालून मिश्रण असं एकजीव करून घेतलं. नंतर त्यात थोडे थोडे पाणी टाकून मस्त असा या पिठाचा गोळा तयार करून घेतला. दुसरीकडे ह्या पुऱ्यांमध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेतलं. काजूची पावडर करून घेतली. नंतर ओला नारळ किसून त्यात 5-6 लसूण पाकळ्या, थोड्या हिरव्या मिरच्या, जिरे, कढीपत्ता टाकून हे मिश्रण वाटून घेतलं. हे मिश्रण मी मस्तपैकी परतूनही घेतलं. थोडंसं तेल टाकून मस्त असं ह्याचा कलर बदलोस्तोपर्यंत मिश्रण मी परतून घेऊन, कलर बघा ह्याचा किती मस्त आला आहे, असं सोनेरी कलर झाला आहे. दुसरीकडे मी ह्या पिठाच्या पुऱ्या तयार करायला घेतल्या आणि ह्या पुऱ्या तयार करताना त्यात असं सारण भरून मस्त ह्याच्या गोल गोल पुऱ्या करून घेतल्या. नंतर एका कढईत तेल गरम करून मंद आचेवर ह्या पुऱ्या तळून घेतल्या. बघा कशी टम्म फुगली आहे पुरी, अशा दिसायला पण किती सुंदर दिसतात आहेत. दुसरीकडे ह्या पुऱ्या हे बघा, पुरी किती मस्त फुगली आहे. मी फक्त 5-6 पुऱ्या केल्या होत्या. बघा दिसायला इतक्या सुंदर, खायला तर इतक्या टेस्टी लागतात ना. बघा आतमध्ये मी तुम्हाला मिश्रणही कसं भरलंय तेही दाखवलंय. खायला तुम्ही हे कशाबरोबर